रिटायरमेंट कथानकाचा 8वा भाग. राधाबाईंनी फोन ठेवला. मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतकं हतबल जगणं तिनं कधीच अनुभवलं नव्हतं. यशवंतरावांच्या अशा मनस्थितीत त्यांना किती त्रास होत असेल हा विचार करूनच तिला जास्त वाईट वाटत होतं. पण काही मार्गही दिसत नव्हता. यशवंतरावांनी 2-3दा तिला आवाजही दिला, पण तिला एकांत हवा होता. तिला काहीतरी आठवलं आणि तिने घाईघाईने एक फोन लावला. पलीकडून आवाज आला, "अगं राधा, बोल ना. आज कशी काय आठवण झाली म्हणायची?" "अगं दीपा, मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं होतं." "हो बोल ना." "फोनवर नको गं. तू कधी भेटशील मला ते सांग. उद्या दुपारी चालेल का तुला?" "हो चालेल की. तू कशी आहेस राधा? अगं किती वर्षांनी फोन करते आहेस तू. आठवते का तुला तरी?" "अगं कुटुंबात इतकं गुंतवून घेतलंयस तू स्वतःला." "हो गं दीपा, पण आपण भेटल्यावर बोलूया का?" "बरं ठीक आहे. तू काही बदलणार नाहीस. ओके बाय." आणि राधाने फोन ठेवला. संध्याकाळ झाली. आपण यशवंतरावांना अजून चहाही विचारला नाही. म्हणून ती घाईघाईने उठली आणि 2 चहाचे कप घेऊन आली. यशवंतरावांच्या हातात देत म्हणाली, "आज फार उशीरच झाला. मला चहाला हाक तरी मारायची." यशवंतराव हसले आणि म्हणाले, "ठीक आहे, एवढं काय त्याचं? पण तू इतका कसला विचार करतेस?" "हे बघ, विचार करून प्रश्न सुटणार आहेत का? मग काय हातावर हात टाकून नुसतं बसायचं? त्यानं प्रश्न सुटतील?" ती चिडूनच बोलली. यशवंतरावांनी राधाला चिडलेलं प्रथमच पाहत होते. ते गप्प बसले, पण अनेक प्रश्न त्यांच्याही मनात वादळ माचवत होते. 2 दिवसांनी जप्तीचं नोटीस आलं होतं. पुढे काय हा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. पण राधाला दीपाला फोन केल्यापासून तिच्याकडून अपेक्षा होत्या. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी पटापट सगळी कामं उरकून राधा यशवंतरावांना भाजी आणायला जाते सांगून बाहेर पडली. मनात देवाचा जप चालू होता. खूप अपेक्षेने ती दीपाकडे चालली होती. दीपा तिची कॉलेजची खास मैत्रीण. दोघींमध्ये राधा गप्प बसणारी सोशिक, तर दीपा चडेतोड, पण तरीही त्यांची मैत्री खास होती. पुढे राधाचं नोकरी करणाऱ्या यशवंतरावांशी लग्न झालं आणि दीपा एका सधन कुटुंबातल्या इंजिनियर असणाऱ्या राघवशी लग्न झालं. लग्न झाल्यावर राधा कुटुंबातल्या जबाबदारीमुळे अडकली. दीपाचा फोन यायचा, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचणींमुळे ती भेटू शकली नाही. पुढे पुढे दीपाचे फोन येणंही बंद झालं. आज खूप वर्षाने राधा दीपाकडे जात होती. दीपाच्याही मनात अनेक प्रश्न होते. राधा फोनवर काळजीत वाटत होती. काय झालं असेल? इतक्या वर्षानंतर राधाला मला भेटायला काय हवं? काय काम असेल तिचं? अनेक प्रश्न अनुत्तरित होते. तोच राधा आली आणि दीपा तिला पाहतच राहिली. दोघी बरोबरीच्या. पण राधा वार्धक्यामुळे खूपच थकल्यासारखी वाटत होती. कॉटनची साडी, अंबाडा, डोक्याला भलं मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात काचेच्या बांगड्या. काकूबाईच वाटत होती. तर दीपा केस कापलेली, पोणी घातलेली, सिल्कची साडी, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात एक सोन्याचा पाटला, डोक्यावर नाजूकशी टिकली. राधापेक्षा 10 वर्षांनी लहान वाटावी अशी. दोघी एकमेकींना बघतच राहिल्या आणि क्षणभरात एकमेकींना त्यांनी मिठी मारली. हॉटेलमध्ये सगळे बघतच राहिले, पण दोघींच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते. "राधा, कशी आहेस ग तू?" "मी बरी आहे. पण दीपा, तू अजूनही 40शीतलीच वाटतेस."
आणि तू म्हातारी. काय हे राधा, अगं स्वतःकडे कधी लक्ष दिलंस की नाही? नंतर बराच वेळ जुन्या आठवणी काढून दोघीही बोलत होत्या, पण राधाचं लक्ष बोलण्याकडे अजिबात नव्हतं. विषय कसा काढायचा तिला कळत नव्हतं. तिची घालमेल दीपाच्या लक्षात आली आणि तिनेच विषय काढला. मला सांग, इतक्या वर्षानंतर उगाच तर तू मला भेटायला आली नसणार, हो ना राधा? सांग राधा, काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि राधाने इत्थंभूत सगळं काही तिला सांगितलं. दीपाला राधाच्या मुलांचा रागच आला. संपूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी खर्ची घातलं, ती मुलं इतकी कृतज्ञ निभावी. पण वरकरणी म्हणाली, मी बोलू का मोहनशी, शरदशी? नको ग, बोलून काही उपयोग होणार नाही. अगं मग काय करावं मी, तूच सांग. दीपा, ईश्वर कृपेने तुझे मिस्टर चांगले पैसे कमवतात. हो, अगं कालच एक फार्म हाऊस विकत घेतला आहे त्यांनी माझ्यासाठी. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आता. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अगं मुलगा US ला, तिथेच लग्न करून स्थायिक झाला. आता आम्ही दोघंच. ते येतात कधी कधी, पण खरं सांगू, जे नाही त्याचा विचार करायचाच नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं. आणि बोलताना दीपाचे डोळे भरून आले, पण सावरून परत बोलली, पण तरीही आम्ही मस्त आयुष्य एन्जॉय करतो. राधा, परवा नव्या फार्म हाऊसवर आम्ही ॲनिव्हर्सरीची पार्टी ठेवली आहे. यायचं बरं का? आणि तुझ्या मिस्टरांनाही घेऊन यायचं. असं होतं बघ माझं. तू तुझा प्रॉब्लेम मला सांगायला आली आणि मी. सांग राधा, मी काय करू तुझ्यासाठी? राधाने सरळ सरळ तिला सांगितलं, मला 25 लाख रुपये हवे होते. काय? 25 लाख रुपये? पुढील भाग लवकरच प्रस्तुत केला जाईल. धन्यवाद.